परंपरेमध्ये एक शांत आणि अढळ शक्ती असते. दरवर्षी जेव्हा पावसाळ्याचा गारवा आणि निसर्गाची हिरवळ चहूकडे पसरते, तेव्हा अभिमान टाउनशिपच्या बागेतील या सुंदर वटवृक्षाच्या सावलीत आपण सर्वजण एकत्र येतो. हा केवळ एक विधी नाही, तर हा जीवन, सातत्य आणि निष्ठेचा उत्सव आहे. आज आपण सर्वजण वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी इथे जमलो आहोत. एक असा दिवस जिथे आपण आपल्या पूर्वजांच्या वारशाचे स्मरण करतो, आपल्या नात्यांचे कौतुक करतो आणि आपल्या मुळांशी घट्ट जोडले जातो. या दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला एका पौराणिक कथेच्या आठवणीत जावे लागेल. सावित्री आणि सत्यवानाची कथा. ही कथा एका स्त्रीच्या बुद्धिमत्तेची, धैर्याची आणि निस्सीम प्रेमाची आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी आले, तेव्हा सावित्रीने केवळ दुःख व्यक्त केले नाही, तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यमराजांशी संवाद साधून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तिने वटवृक्षाला आपल्या या विजयाचा साक्षीदार मानले. तेव्हापासून हा वृक्ष अमरत्वाचे प्रतीक मानला जातो. जेव्हा आपण वडाच्या खोडाला सुताचा वेढा देतो, तेव्हा आपण केवळ एक विधी करत नसतो, तर आपण आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत असतो, जी त्या काळी सावित्रीने दाखवलेल्या धैर्याची आठवण करून देते. पौराणिक कथा जशी मनाला स्पर्श करते, तशीच विज्ञानाची दृष्टी बुद्धीला पटते. आपले पूर्वज निसर्गाचे उत्तम निरीक्षक होते. वटवृक्षच का? फायकस बेंगालेन्सिस हे खरोखरच निसर्गाचे एक आश्चर्य आहे. हे झाड शतकानुशतके जगू शकते, एक अवाढव्य सावली प्रदान करते आणि अनेक पक्षी व कीटकांना आश्रय देते. वैज्ञानिकदृष्ट्या वडाचे झाड ऑक्सिजनचे उत्तम स्रोत आहे आणि हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. या वृक्षाची पूजा करून आपण केवळ विधी करत नाही, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते मान्य करतो. आपल्या पूर्वजांनी आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवले, जेणेकरून ही पृथ्वी आपल्या पुढील पिढ्यांसाठी टिकून राहील. आज आपण जिथे उभे आहोत, तिथे जग वेगाने बदलले आहे. आपले जीवन धावपळीचे झाले आहे. आव्हाने वेगळी आहेत. तरीही वटपौर्णिमेचे मूळ स्वरूप बदललेले नाही. आपल्या धावपळीच्या जीवनात हा एक छोटासा विराम आहे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ, आपली कुटुंबे, आपले प्रेम आणि आपल्याला आधार देणारा निसर्ग यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. आपल्या अभिमान टाउनशिपमधील अशा प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचे महत्त्वाचे काम आनंद सर नेहमीच करत असतात. आपल्या सोनी M5 आणि 6700 कॅमेऱ्याच्या मदतीने हे सुंदर चित्रीकरण आणि त्याचे उत्कृष्ट संपादन करून त्यांनी या आठवणींना कायमचे जिवंत केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक नवा संकल्प करूया. आपल्या पूर्वजांचे ज्ञान, वर्तमानातील चैतन्य आणि भविष्याची आशा घेऊन आपण पुढे जाऊया. वटवृक्षाची ही अढळ शक्ती आणि सावित्रीची ही निस्सीम भक्ती आपल्याला अधिक प्रेमळ, कणखर आणि एकमेकांशी घट्ट जोडलेले राहण्याची प्रेरणा देवो.